देवेंद्रजी फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या 5 मोठ्या घोषणा. तर आता उद्यापासून जे की याचे जे काही पैसे आहेत ते यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होतील. तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वात पहिले म्हणजे जे काही आता यामध्ये आहे, तर यामध्ये कर्जमाफी. तर जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नव्हती, तर तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर कर्जमाफीचं जे काही ऑफिशियल पेज आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाईल. तर याच्यात टाकल्यानंतर या लिंकवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नव्हती तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता कर्जमाफीबद्दल जे काही सर्वात मोठा निर्णय इथं घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमची कर्ज जर माफी झालेली नसेल, तर तुम्हाला जर कर्ज घ्यायचं असेल तर नवीन कर्ज कशाप्रकारे घ्यायचं आहे सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. तर दुसरं जे आहे, तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते रखडलेले आहेत. तर भरपूर महिला यामधून अपात्र ठरलेल्या आहेत. तर नवीन फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होतील. त्यानंतर जे काही 5 मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, तर त्यामधली 2 नंबरची जे काही घोषणा आहे कर्जमाफीनंतर इथे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत, ज्या महिलांना अधिकही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नसेल तर आता त्यांना डिसेंबर महिन्यात जे काही आता नवीन जर तुम्हाला 7,500 रुपये पहिलेच मिळालेले आहेत, परंतु आताचे जर डिसेंबरचे पैसे राहिलेले असतील तर डिसेंबरच्या शेवटला लाडकी बहीण योजनेचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांना इथं अनुदानाची रक्कम मिळते, त्याचप्रमाणे पीक विमा भरपाईची रक्कम. तर अनुदान जे काही तिसरा मुद्दा त्यामध्ये जे अनुदानाची रक्कम त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना अधिक भरपाईची रक्कम, त्याचप्रमाणे पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आशीष योजनेचे जर लाभ मिळालेला नसेल तर त्यासाठी सुद्धा निर्णय घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे लाडका भाऊ योजना, त्यानंतर लाडका भाऊ योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता नागरिकांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात आलेले आहेत. तर इथं जे की तुम्हाला ऑपरेटर म्हणून एक पद तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्ही त्यासाठी जर अर्ज केलेला नसेल तर 5वा जे काही मुद्दा आहे त्यामध्ये लाडका शेतकरी योजना. तर या योजनेच्या अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना इथं आता त्याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर लाडका शेतकरी योजना काय आहे व त्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तर आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे 5 योजनेबद्दल. तर त्यामध्ये कर्जमाफी आहे, अनुदान आहे, लाडकी बहीण योजना आहे, लाडका भाऊ योजना आहे, लाडका शेतकरी योजना आहे. तर या 5 योजनेबद्दल मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. जर या संदर्भात जर अधिक डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल व यावरती जर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर तुम्ही या योजनेची सविस्तर माहिती व या योजनेचा डॉक्युमेंट्स फॉर्म भरून तुम्ही तुमचा या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेऊ शकता. तर या अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.